नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नांदेड लोक अदालतीत ऐतिहासिक तडजोड, अपघातग्रस्त कुटुंबाला 86 लाख रुपयांची नुकसान भरपाई. जिल्हा सत्र व न्यायालयात 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एक ऐतिहासिक निकाल समोर आला आहे. एका भीषण मोटर अपघाताच्या प्रकरणात पीडित कुटुंबाला टाटा एजी विमा कंपनीकडून 86 लाख रुपयांची भरघोस नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आजच्या लोक अदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात झालेली ही सर्वात मोठी तडजोड मानली जात आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी एका रस्ते अपघातात कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आलं होतं. गेल्या काही काळापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. मात्र लोक अदालतीच्या माध्यमातून समोपचारानं प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं जिल्हा न्यायाधीश माननीय तौशिकर यांच्या पॅनल समोर हे प्रकरण ठेवण्यात आले. कायदेशीर लढा आणि यश या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने ॲडव्होकेट शेख शकील बशीर धनेगाव यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडले. त्यांनी पीडित कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी भक्कम कायदेशीर मुद्दे उपस्थित केले. या प्रक्रियेत त्यांना ॲडव्होकेट पंकज गसपे, ॲडव्होकेट गौतम भद्रे आणि ॲडव्होकेट मुदासिर यांनी मोलाचे सहकार्य केले. विमा कंपनीच्या वतीने ॲडव्होकेट एजी कदम यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या वकिलांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि दीर्घ चर्चेनंतर अखेर 86 लाख रुपयांच्या विक्रमी रकमेवर शिक्कामोर्तब करण्यात आला. शकील सर, आज आपल्या पक्षकाराकडून कोणाला केसेस कोणी झालेल्या आहेत, किती आहे, कोण होते आज लोक अदालत? आजच्या या राष्ट्रीय लोक अदालतीच्या अंतर्गत घेण्यात आलेले यामध्ये आज नांदेड जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी लोक अदालत होती आणि आज नांदेड जिल्ह्यातसुद्धा आपली लोक अदालत संपन्न झाली. आणि या लोक अदालतीमध्ये पीडिताच्या वारसांना सर्वात मोठी रक्कम म्हणजे 86 लाख रुपये आज तडजोड करण्यात आलेली आहे. आणि हा जिल्ह्यातमध्ये ही आपली सर्वात मोठी तडजोड आहे. या अपघातामध्ये पीडिताचे वारीस जे आहे मयताचे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्या अनुषंगाने टाटा एजी इन्शुरन्स कंपनीचे वकील कदम साहेब आणि पिटिशनरच्या वतीने आम्ही याच्यामध्ये तडजोड करून पक्षकाला समोर करून माननीय तौशिकर साहेब यांच्या आज पॅनलसमोर ही तडजोड करण्यात आलेली आहे. आणि आज या जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम असल्यामुळे त्या पीडित परिवाराला एक चांगला न्याय आणि योग्य न्याय मिळाला आहे असं माझं मत आहे. आणि या व्यतिरिक्त आज तसं दुसरी पण आमची एक केस होती, आशाबाई कोंडीबा जाधव म्हणून. त्याच्यामध्ये ICICI विमा कंपनी ही इन्शुरन्स कंपनी होती आणि हे मयत हे पण शिक्षक होते आणि त्यांच्या अपघाती मृत्यू झाला होता. आणि त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्यासुद्धा वारसांना त्याच्यामध्ये जवळपास 78 लाख रुपयेसुद्धा या केसमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. तर आज माझे हे जवळपास 2 केस निकाली काढण्यात आलेले आहे. आणि या केसमध्ये ह्या जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यामध्ये ही दोन्ही मोठी रक्कम म्हणून तडजोड झालेली आहे. याबद्दल मी श्री अविनाश कदम साहेबांचा आभारी आहे की त्यांनी याच्यामध्ये चांगलं यश करून त्या पीडित परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि हे एका केसमध्ये 86 लाख रुपये आणि एका केसमध्ये 78 लाख रुपये देऊन पीडित परिवाराला न्याय दिला. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. लोक अदालत झालेले आहेत, याच्यात मोठमोठे निकाल लागलेले आहेत. असे किती होते, कोणा आपले किती होते? आज या लोक अदालतमध्ये जे आहे ते मी विविध कंपन्यांच्या पॅनलवर असल्यामुळे जवळपास 50 ते 60 प्रकरणं आज लोक अदालतमध्ये निकालासाठी ठेवण्यात आलेले होते. आजच्या लोक न्यायालयामध्ये सर्वात मोठं प्रकरण जे झालेलं आहे ते ॲडव्होकेट शकील साहेबाचं होतं. अश्विनी डेंबरे नावाची एक पक्षकार होती, तिच्या पतीचा ते पोलीस होते, तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सदर प्रकरणामध्ये टाटा एजी इन्शुरन्स कंपनी होती. आणि या विमा कंपनीने जो मयत आहे त्या मयताच्या वयाचा, उत्पन्नाचा विचार करून आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार करून जे आहे ते जवळपास 86 लाख रुपये आज विमा कंपनीने तडजोडीद्वारे पैसे देण्याचे मान्य केलेले. सदर तडजोड विमा कंपनीतर्फे करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी श्री जयस्वाल सर, श्री रुपेश चव्हाण सर, श्री आदिनाथ कदम आणि श्री भास्कर सर यांनी बऱ्यापैकी मोलाचे मार्गदर्शन केले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज टाटा विमा कंपनीने जे आहे ते जवळपास 30 ते 35 प्रकरणं या लोक न्यायालयामध्ये काढलेली आहेत. या व्यतिरिक्त भरपूर एक अजून 78 लाखाचं ICICI विमा कंपनीने देखील प्रकरण वकील साहेबाचंच काढलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये देखील मयत जो आहे तो शिक्षक होता आणि त्याला देखील जे ते त्याच्या उत्पन्न आणि नोकरीच्या बाबतींचा सर्वांचा विचार करून जे ते 78 लाख रुपये ICICI लोंबार्ड कंपनीने मंजूर केलेले आहेत.
त्या प्रकरणामध्ये कंपनीचे अधिकारी जे आहेत ते सतपाल सिंग सर, कृष्णकांत समतानी सर आणि गणेश सर यांनी भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे प्रकरण लवकरात लवकर मिटवण्यासाठी जे आहे ते त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर